था कोणी आसपास ना, डोळ्यांच्या कोण्यात हासना. आता आपण हे पनीरचे भजी म्हणा किंवा पनीरचे पकोडे म्हणा, ते आपण आता बनवायचे आहेत. चला झटपट बघूया. पनीरचे असे तुकडे करून घेतले. बेसनमध्ये मीठ, मसाला, तिखट आणि हळद टाकलेली आहे. चाट मसाला थोडासा टाकलेला आहे. हे आपल्या पनीरच्या तुकड्यांना लावायसाठी मिरची पेस्ट, चाट मसाला थोडासा, आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं मीठ घ्यायचं. हे एकत्र करून घ्यायचं. अशा प्रकारे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आपण. बघा, बेसनमध्ये पाणी टाकून बेसन मिक्स करून घ्यायचं. थोडासा खायचा थोडा पण टाकलेला आहे. भांडं मोठं घ्या थोडं, नाही तर हलवायला प्रॉब्लेम होतो. माझं भांडं छोटं झालं बघा. हे असं जाडसर मिक्स करून घ्यायचं, जास्त पातळ नाही करायचं. चांगलं त्यातल्या गाठी सगळ्या निघायला पाहिजे तशा. फ्रेंड्स, मला तुम्हाला बोलायचं आहे, तुम्ही माझ्या चॅनलला खूप छान सपोर्ट केला गाणे पुराणी. मी जर लाईव्ह चालू केलं तर तुम्ही माझ्या गाण्याचे थोडेसे गाणी पण माझे ऐकू शकता. बघा, अशा प्रकारे झालं पाहिजे. ज्याप्रमाणे तुम्ही मच्छीला मसाला लावता त्याप्रमाणे हे थोडंसं टचअप करून घ्यायचं फक्त. हे बघा, अशा प्रकारे आपण सगळं लावून घेऊया. दिल में तुझे बिठा के कर लूंगी मैं बंद आंखें. अशा प्रकारे सगळं आपण लावून घेतलेलं आहे. आता झटपट आपण बनवायला घेऊया. हे तुम्हाला हवं तर तुम्ही तव्यावरती शॅलो फ्राय करू शकता. आता आपण डीप फ्राय करायचं आहे. मी आता 2 स्लाइड सोडलेले आहेत याच्यात. आता आपण ह्याला गोल्डन कलरवर तळून घ्यायचं आहे. हे बघा, आपले तयार झालेले आहेत. अशा प्रकारे आपण तळून घेऊया सगळे. माझं काय व्हायला लागलं, मोठे तुकडे टाकताना थोडे कट व्हायला लागले म्हणून मी छोटे छोटे केले बघा. आता तर आपण छोटे आहे ना, पटापट टाकून घेऊया. छोटे पकडायला पण बरे पडतात ॲक्च्युली. हे बघा असे, आणि टाकायला पण बरे पडतात. अशा प्रकारे म्हणजे पनीर आहे ना, हातामध्ये तुकडे होत नाही. ये लड़का हाय अल्लाह कैसा है दीवाना, कितना मुश्किल है तो. हे बघा, आपले पनीरचे भजी, कटलेट, तुम्हाला जे हवं ते म्हणा, ते आपले तयार झालेले. ते बघा अशा प्रकारे. हे बघा, दागा खाऊन कसे लागतात. चला आता तुम्ही पण असे बनवा आणि मजा घ्या. चला, बाय बाय मिस, गुड नाइट, कल फिर मिलेंगे, बाय.